दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना सांगली जिल्ह्यात घडू नये याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली. भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी 20 लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जात असून मिरजसह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खासगी हॉस्पिटल आपली सेवा देत आहेत. परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटलकडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा या अशा हॉस्पिटल्सना आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे. लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना दीनानाथ रुग्णालयाची घटना झाली ती सांगलीत घडू नये या संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणारे सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी 10 लाख रुपये भरण्याची मागणी केल्याची आणि त्याशिवाय रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे. सांगली मिरजेतील असे हजारो रुग्णालयात सेवा केली जाते. अशा तोयने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडवणूक होऊ नये, उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयचे रुग्णालय सांगली मिरजेत आहेत. त्यामुळे अशा रुग्णालय कोणत्याही रुग्णालयाचा उपचाराअभावी ठेवू नये व पैशाअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल आपण तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित मंचच्या वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे.